मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावती महापालिकेच्या प्रचारासाठी शहरात मुख्यमंत्र्यांचा भव्य रोड शो पार पडणार आहे. दुपारी 1:30 वाजता शहरातील पंचवटी चौकामधून रोड शोला सुरुवात होणार आहे. तर साईनगरमध्ये रोड शोची सांगता होणार आहे. हजारो कार्यकर्ते यावेळी हजर राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये विकसित अमरावती, सुरक्षित अमरावती असे बॅनर लावल्याचं पाहायला मिळतंय. आता याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीस जे आहेत ते अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा भव्य रोड शो जो आहे तो होणार आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे आहेत. कशा प्रकारची तयारी जी आहे ते तुम्ही केलेली आहे? आज आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे अमरावती दौऱ्यावर आहेत आणि त्यांचा एक भव्य दिव्य असा रोड शो आपण ऑर्गनाईज केलेला आहे. हा रोड शो गाडगेबाबाच्या समाधीपासून तर साई मंदिरापर्यंत राहणार आहे. या पूर्ण रूटवर आपण त्यांचे स्वागत करणार आहे. भाजपाचे असंख्य कार्यकर्ते, त्यांच्या लाडक्या बहिणी आणि अमरावतीचे जे सगळे त्यांना चाहणारे लोक आहेत ते बाहेर येऊन रस्त्यावर येऊन त्यांचं स्वागत करणार आहे. त्यांचं स्वागत आपण फुलांच्या वर्षावानी करणार आहोत. फटाके आपण जागोजागी फोडणार आहोत. एक अतिशय भव्य दिव्य असा हा रोड शो आम्हाला करायचा आहे. याच्याकरता करायचा आहे कारण की आता भाजपाचं अमरावतीचं महानगरपालिकेचं इलेक्शनचं बिगुल वाजलेलं आहे. आणखी अमरावतीमध्ये भाजपमय समजा करायचं असेल आणि हे भाजपमय त्यावेळेस होऊ शकते ज्यावेळेस आमचे नेते, आमचे लाडके नेते देवाभाऊ अमरावतीत येतील. देवाभाऊ अमरावतीत आल्याबरोबर त्यांच्या या रोड शोनी भाजपला एक बूस्ट भेटेल. व्हिडिओ स्वागत आहे. स्वामी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती.